आता आम्ही आलेलो आहे पेरूच्या वाडीकडे. एक बॅनर लावलेला आहे, मेनू लिहिलेला आहे इथे. स्कूल पिकनिक साठी असं त्यांचा मेनू आहे. हाय शौर्य. तर इथे एंट्री केल्यावरच लेफ्ट साइडला या साइडला बसण्याची व्यवस्था आहे, इथे की आपल्याला मिसळ वगैरे खाता येते. बराचसा मोठा असा डायनिंग एरिया आहे, या साइडला सुद्धा आहे. आणि इकडे तुम्ही बघाल तर इथे मेन पेरूची जी बाग आहे त्याच्या खालीच टेबलची अरेंजमेंट केलेली आहे. हा स्पॉट चांगला वाटतो बसायला. शुभ्रा कसं आहे? कुठे आहे बर्ड्स? सोना छान आहे हा स्पॉट, एकदम मस्त आहे. फिरूया अजून. अच्छा, तुम्ही सगळ्यांनी सांगा आपल्या शुभ्राचा ड्रेस कसा वाटतोय आज? शुभ्राला आम्ही नवीन ड्रेस घेतलाय, छान. सगळ्यांनी कमेंट करून सांगा कशी दिसते शुभ्रा. आणि हे कोण आहे नवीन मेंबर आपल्या टीम मध्ये? कोण आहे ही? शुभ्राची मम्मी आहे काय? मॉडर्न मम्मी आहे. शौर्य बघ कसा बघतोय. डायनिंग एरियाच्या बरोबर समोर या ठिकाणी पान स्टॉल आहे. पुढे इथे छोटस त्यांनी ग्रेप्स ठेवलेले आहेत, तुम्ही ग्रेप्स टेस्ट करू शकता, घेऊ शकता. या साईडला एक छोटासा असा पाळणा लावलेला आहे लहान मुलांसाठी. ते लिहिले पक्ष्यांची वाडी. बहुतेक या साईडला पुढे बर्ड्स असतील, आपण तिकडे पण जाऊया. अरे कुठे बसला रे बाबा? इथे असा छोटासा ब्रिज बनवलेला आहे. बोटिंगची पण व्यवस्था आहे. आर्टिफिशियल लेक इथे बनवलेली आहे. एवढी अशी छोटीशी अशी आर्टिफिशियल लेक बनवली आहे. चलो, तो आता आम्ही चाललो आहे पक्ष्यांची वाडीमध्ये. शुभ्राला जायचं आहे ना शुभ्रा? हो, पक्ष्यांच्या वाडीमध्ये. तर आम्ही त्याच्यासाठी अच्छा, एक छोटा मंकी पण आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि इथे जाण्यासाठी तिकीट आहे पर पर्सन. ॲडल्टसाठी 100 रुपये आणि छोट्या मुलांसाठी 50 रुपये. शुभ्राचे 50 रुपीज घेतले आणि शौर्याचे काहीच कॉस्ट नाही, शौर्यासाठी फ्री आहे. तर आता आम्ही जातो पक्ष्यांची वाडी. टिपू कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं आपल्याला? तिकडे जायचं. अशी इथून एंट्री आहे पक्ष्यांच्या वाडीसाठी. तुमच्याकडेच राहणार ना? सो इथून आता एंट्री केल्यानंतर या साईडला तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कोंबड्या आहेत तिथे. घाबरतील का ते हात लावलं तर? हे बघ इथे लव्ह बर्ड्स ठेवलेले आहेत. काय हातात? नाही नाही, ते छोटे आहेत ना ग. टर्की आहेत, टर्की छोट्या छोट्या. त्या हात लावून देणार ना, ते पळतील हात लावायच्या आधीच.
डायमंड डव, ते डायमंड डव आहेत. किती मोठे मोठे आहेत. झेब्रा फिन्च. सर्व नेस्टच्या बाहेर त्यांनी असं एक इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स लावलेले आहेत, तर ते चांगलं आहे लहान मुलांना माहिती देण्यासाठी. मिलीफ्युअर अशी एक कोंबड्याची जात आहे, युरोप मधली आहे असं लिहिलेलं आहे त्यांनी. आता शुभ्रा आलेली आतमध्ये. घे ना तू हातात, काय ना. अरे वा वा वा, एकदम फ्रेंडली बर्ड्स आहेत, एकदम छान, खूप क्यूट आहेत का शुभ्रा, मस्त आहे. ते बघ ना बिचारे कसे येतात. वा, बघू आपण आईला व्हिडिओ कॉल मी घेऊ परत. घे ना. मला भीती वाटते. नाही तू घे ना, हातात घे, मी आहे तुझ्यासोबत. राहू दे, काय नाही होत वॉच. उलट वॉचमुळे तुला ते त्यांचे नका नाही लागते. बघ माझ्या पाठीवर बसला बसवतो, काय नाही काय नाही. अरे छान 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 शुभ्रा. किती क्यूट आहेत बघ, एकदम प्रेमळ आहेत ते, काहीच करत नाही, काय नाही करत, काय ते येतात फक्त. हे बघ कसं आलं बघ माझ्या पायावरती. लाल ते छोटे पिल्ले आहेत ते बिचारे, काय नाही करत. ये ना. अरे काही करत नाही बघ, एकदम नाजूक आहे, त्यांचे नख पण लागत नाही. हो मग काय ना अडचण, चांगले प्रेमळ आहेत ते. पण नाही लागत, नाही काहीच नाही लागत, लहान आहेत. मोठावाला नाही बाबा एक बघ कुठे बघ, पूर्ण बॉडीवर येल्लो बघ किती छान दिसतं. ते नाही येत काय? ते नाही येत. शुभ्रा बाई इथे इमू बसला. हा घेऊ शकतो.
बाप. हे काय नाही करत आहे. काय करते डॅडी? तुला कबूतर घेते खांद्यावर एकदम काय माझ्या हातात सरडा नाही येत. अरे मी इथे आहे ना, ये तुझ्या मागे आहे. जाऊया. हे बघ काय घेतलं डॅडी. छान बर्ड्स. इकडे बघ इकडे बघ. चालू व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये. बघ इथं पॅरेट आहेत बघ शुभ्रा. पायनॅपल कनूर एक पॅरेटचीच एक जात आहे. छान आहेत ग. एकदम त्यांचा कलर मोरासारखा वाटतो. आणि ते जे आता आपण कबूतर घेतलेले ते पण छान आणले होते ना. तू घाबरत का होती का शुभ्रा? अरे सरड्याची भीती. अच्छा, पण मग तू ते बर्ड्स आपण छोटे छोटे बर्ड्स होते त्यांना पण नाही घेतला आता? नाही घेतलं 2 वेळेस. बघा एक बटरफ्लाय झाली. त्याचं काढायला पाहिजे. ते बर्डला पकड. जा पकड त्याला. पकड पकड. ए मम्मा नाही काय नाही करत. पुढून काढा. डॅडी खाली बघा. हे बघ इथे रॅबिट आहे. ते बघ. एक काम करते वन डे रिटर्न में देखते हैं. खायला जाऊ शकतो का? म्हणजे ते येतील इथे. काहीतरी घ्यावं लागेल खायला. चालतात का? टिपू सारखेच चालतात ना. तिथे मावशी टिपू तिथे पण आहे बघायला. कुठे गेली मग? हा ये इकडून ये. बघ इथे पण बसलेत सगळे. त्याच्यात काय आहे का शुभ्रा? कॅट आणि डॉग आहे की काय? वेगळंच खायचं. कॅट आहेत ग. हे बघ पर्शियन कॅट आहे. झोपल्यात ग बिचारा. जागी वाटत. जागी आहे. डेंजर बघते बाबा. बघू ना आपण. त्यांना विचारूया. इथे मारला राऊंड या साईडला. शुभ्रा ये ये ये. हा मी घेतो. ये
हे बघ शुभ्रा, हे काय माहिती आहे? काय आहे? फॅनटेल, पॅन्टेल. म्हणजे कबुतरच आहेत पण ते कबुतरांची वेगळी. आपण हातावरती घेतलेलं बघ आता, हा ते. तेच आहेत ते. हा आणि हे काय आहे? गोड आहे. कोणाचं आहे? त्याला खाऊ द्या, खाऊ द्या, खाऊ द्या जरा. खाऊ द्या. खाऊ. काय ते? कुठे आहे? कुठे आहे? कोंबडा आहे बाबा. शौर्य, काय बाबू, गोट कुठे? गोट हे बघ, इकडे गोट आहे. हे बघ गोट. व्हाईट वाली गोट. हा. ज्या त्या गोटला फ्लॅन दिसत्या. हो, इकडे पण आहे. हा, तू घेते असं? कुछ नाही ना. अगं एकदम शांत असतं शुभ्रा ते. घे घे, व्यवस्थित घे. घे ना जवळ. आपण असं कसं घेतो? सिल्वर फिजन, सिल्वर फिजन व्हिडिओ काढेल. बघ थोडं जरा कोंबडी आणि काय बोलतात, मोर. मोर आणि कोंबडी त्याच्यासारखं मिक्स वाटतं. याला पण पंख आहेत. हा, ते आपण हातात घेतलंय ना. शुभ्रा, कोंबडे बघ किती मोठे आहेत. ब्रह्मा कोंबडी, ब्रह्मा हेन. बघ ती वाली किती क्यूट आहे ना. हा, कुठे आहेत? हे बघ शुभ्रा, या कोंबडीचं नाव काय माहितीये काय? सिल्की हेन, सिल्की कोंबडी. दिसते पण छान. हा, अगं हे काय माहितीये काय, ते जिनी पीक बोलतात ना ते. हे बघ टर्की टर्की. टर्की. पण ही एक आहे ना. तीच एक बाहेर पण आहे, बघितलं ना. हा. आणि शुभ्रा, इथे जावा फिंच, हा तो एक बर्डचं नाव आहे. काय छान दिसतात बघ ना. तो व्हाईट वाला बघ ना, व्हाईट वाला आणि ते ब्लॅक ग्रे. किती सुंदर असतात ना. तो आम्ही आता पक्ष्यांची वाडी बघून आलेलो आहे. शुभ्रा, कशी वाटली तुला? छान होती ना. 100 रुपीज आणि 50 रुपीज तिकीट घेतलं, पण वर्थ आहे. कारण की तेवढ्या पक्ष्यांची निगा पण राखावी लागते. त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं, त्यांचं खाणं पिणं. आणि तेवढं आपल्याला ते हे पण करतात ना, हातावरती देतात. परत आपण त्यांच्याबरोबर फोटो काढू शकतो. आणि जास्त करून पक्ष्यांना मोकळं सोडलेलं आहे, ती चांगली गोष्ट आहे. तर आता काय करायचं पुढे? अजून काय ऍक्टिव्हिटी असेल तर आम्ही बघतो. मिसळ खाऊया. ओके, मेन तर मिसळसाठी आलोय, पण बघू थोड्या ऍक्टिव्हिटी करू आणि मग जाऊ मिसळ खायला. शौर्य बघ कसं बघ. काय करतो शौर्य? शौर्य हा बघ काय. आता शुभ्रा चालली आहे या पूलवरती बसायला. जिसमें है दम वही फक्त बाजीराव सिंगम. शुभ्रा, तुला सिंगम बनावं लागेल काय? बस बस. ती रशी पण पकडू शकते किंवा हे पण पकडू शकते.
किती चल चला अरे गुड गुड शुभ्रा व्हेरी गुड नाइस 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 व्हेरी नाइस शुभ्रा अभिचा गणपत गिरगा होता तो पकड 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 घाबरू नको नो प्रॉब्लेम बस 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 किती वेळा देतात तीन चान्स देतात मस्त शुभ्रा चांगलं आहे ना हा चांगलाच बॅलन्स केला अरे वाह नाइस गुड 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 कसं वाटतं चक्कर वगैरे नाही आहेत ना इझी आहे ना हा ते लूज आहे ना जरा तिकडे नाही जाते पाय करतील ते अरे 2 नंबरची पोटी पाटावरची त्या बॉम्बची त्याची अरे तो पडला काय दिवशी आवडत काढणार अरे भाऊ पोटीत पडला माझ्या मला काय माहिती तुला आज पाहिजे होतं तुम्हाला काही पोट असतं काढून ठेवला असता नो प्रॉब्लेम छान 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 मस्त इथे छान असं बसण्याची अरेंजमेंट आहे पेरूचे झाड आहेत आणि आमचा शौर्य इथे जेवण करतोय शौर्य हे शौर्य अरे टिपू चला स्टार्ट टिपू 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 शौर्य तर इथे तुम्ही बघता पेरूच्या वाडीमध्ये जो डायनिंग एरिया दाखवला इथे पूर्ण बसण्याचा त्यांचा आतल्या साईडचा हा एरिया आहे आतमध्ये जर बसायचं असेल तर असं बसू शकतो भरपूर मोठी जागा आहे या साईडला सुद्धा टेबल अरेंजमेंट आहे आणि इथे पूर्ण त्यांचा स्टाफ आहे हा त्यांचा किचन आहे इकडे पेरूच्या वाडीचा स्टाफ आहे इथे आपली मिसळ बनते याच साईडला सगळे मिसळ वगैरे बनते ना आपली ते काय भजी आहेत का नाही भजी अच्छा हे काय बनते तिथे ग्रेव्ही अच्छा रस्साची ग्रेव्ही बरं या साईडला ग्रेव्ही बनते रस्साची ते भजी वगैरे पाहिजे असेल तर या साईडला भजी बनवून देतात पाव तुम्ही बघू शकता स्टोरेज मध्ये बनवून ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे इथे प्लेट भरल्या जातात जशी ऑर्डर येईल तशी प्लेट बनवली जाते सगळा यांचा स्टाफ आहे पेरूच्या वाडीचा फ्रेंडली स्टाफ आहे सगळा खूप छान या साईडला आहे बघा इथे मिसळ सर्व होते आणि अशी मिसळ सर्व केली जाते आता याच्यामध्ये अजून मिसळ येणार ना आता या फक्त फरसाण आहे ना
या साईडला हा जिलेबीचा काउंटर आहे, गरमागरम जिलेबी बनवून दिली जाते. तर हा इथे ही जी इथे जिलेबी बनवली जाते ती गुळाची जिलेबी आहे. म्हणजे इथे साखरेचा उपयोग नाही करत, डायरेक्ट गुळाचा पाक बनवला जातो. हा पाक तुम्ही बघाल प्युअर गुळाचा पाक आहे आणि त्याच्यातून मग ती जिलेबी बनवून ती आपल्याला सर्व केली जाते. एक प्लेट बनव. आता हे बघा आपल्याला जिलेबी बनवून दाखवतील या साईडला. हे तूप असतं का की तेल असतं? तुपामध्ये बनवली जाते ना. प्युअर तुपामध्ये ही जिलेबी बनवली जाते, गावठी तुपामध्ये. भांड पण स्पेशल जरा वेगळंच दिसतंय. मुंबईच्या साईडला अशी भांडी नसतात जिलेबी बनवताना. ही आता आपली जिलेबी मस्त तळून झालेली आहे आणि ही पाकामध्ये टाकतात. गुळाचा पाक आणि त्याच्यामध्ये केसर टाकलेलं असतं का? हे बघा ही अशी आपली जिलेबी अशी तयार होते. गरम गरम गुळाच्या पाकातून काढतात आणि ही गरमागरम सर्व केली जाते. छान पैकी. थँक्यू मित्रा, थँक्यू. आता याच्या बाजूलाच एक काउंटर आहे जिथे की आपल्याला पेरूचा फ्रेश ज्यूस मिळतो, त्याच्यासोबत पेरूची आईस्क्रीम मिळते आणि कुणाला हवा असल्यास इथे आपल्याला गुळाचा चहा पण मिळतो. हे बघा ही अशी आईस्क्रीम आहे पेरूची. तर आपण आपल्या मिसळ बरोबर सोबत ही आईस्क्रीम ऑर्डर करू शकतो वेगळी. त्याच्याबरोबर पेरूचा इथे ज्यूस पण असतो. इथे फ्रेश आपल्याला इथे पेरूचा ज्यूस बनवून दिला जातो. आपल्या समोरच इथे पेरूचा ज्यूस इथे आपल्याला एकदम प्युअर असा फ्रेश बनवून दिला जातो. असं नाही की बनवून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये पेरूमध्ये जसं आपण मीठ मिरची टाकतो त्याचप्रमाणे इथे टाकून असं सर्व केलं जातं. अच्छा, पेरूची खाप पण वरून ते ऍड करतात. एकदम मस्त असं हॉटेलमध्ये जसं ज्याप्रमाणे मुंबईला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जसं एक सर्व केलं जातं त्याप्रमाणे सर्व करतात. छान दिसतं एकदम. आपण जाऊया आता, आपण आपली ऑर्डर करूया. या ठिकाणी मस्तपैकी पेरूचा बाग आहे आणि आम्ही त्याच्या खालीच बसलेलो आहे टेबलवरती. इकडे बघ. ओके, नाव स्टार्ट. ओके, हाय हाय. कसं वाटलं तुम्हाला दोघींना पेरूच्या वाडीमध्ये? शुभ्रा, सोना. आज सोनामुळे आम्ही आलो आहोत पेरूच्या वाडीमध्ये. ती बोलली का दीदी तिकडेच चल, खूप छान आहे, मस्त वाटेल. तिने आज सजेस्ट केलं म्हणून आम्ही हा पॉइंट घेतलेला आहे. कसं वाटलं सोना तुला? छान. तिनेच दाखवलं तर तिला छानच वाटलं. अशी शुभ्रा फालतू जोक नाही करत स्टुडिओमध्ये. मिसळ आलेली आहे. तर आपली आता इथे मिसळ आलेली आहे. त्यांनी फरसाण, पाव, पापड, दही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी मिसळ टाकलेली आहे. वरून आपण रस्सा टाकणार. काय झालं बाबू? रस्सा जसं आपल्याला लागेल तसं साधा तिखट. तर ते साधा रस्सा आहे, इथे थोडासा तिखट रस्सा आहे आणि ही तर्री आहे एकदम तिखट ज्यांना पाहिजे तसं. आणि पाव सुद्धा गरम करून दिलेले आहेत. या ठिकाणी शुभ्रा थोडस एक्सपेरिमेंट करते. शुभ्रा गरम आहे. तर त्यात उसळ आणि आपल्याला फरसाण ते ऑलरेडी टाकून देतात आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्स्ट्रा आपल्याला रस्सा जसं लागेल तसं त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. हो, खा ना.
या जेवायला. शुभ्रा तू टेस्ट केली हो कशी आहे? छान आहे एकदम. मस्त आहे ना. हो आणि मिसळ पण खूप छान आहे. शुभ्राने तिखट रस्सा नाही घेतला, साधा रस्सा घेतला, तरी पण ते तिला तिखटच वाटलंय ना. आणि आम्ही थोडा तिखट रस्सा घेतलेला आहे. हेमा तुला कशी वाटली ग मिसळ? रस्सा घे ना थोडा अजून. सोना तुला कशी वाटली? सोना तर पहिली आलेली आहे तर त्याच्यामुळे तिला माहिती आहे, पण टेस्ट भारी आहे. मी फर्स्ट टाइमच खातोय आणि मी पूर्ण तिखट रस्सा घेतलेला आहे आणि मस्त वाटते खायला, एकदम मजा येते. तर आपली कांदा भजी आलेली आहे इकडे, मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी, मिरची, चटणी. तर शुभ्रा, शौर्य आणि त्यांची मम्मा इथे बसलेली आहे. हाय शौर्य, जेवण झालं? कसं होतं शुभ्रा जेवण? छान. मस्त पैकी जेवण झालेलं आहे इथे. नेक्स्ट पॉइंट कोणती आहे? आता नेक्स्ट पॉइंट मम्माला माहिती आहे कुठे का जायचं आता. ह्याच रस्त्याने आपण चाललोय गिरनार साईडला सोमेश्वर मंदिरला. अच्छा तर बरं. शंकराचं मोठं मंदिर आहे, खूप तिथं गर्दी असते. असं आपलं त्र्यंबकला कशी असते, हा 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 पण बघूया आता आपण आलो ह्या रस्त्याने तर जाऊन येऊ. बरं ठीक तर आहे. गर्दी असेल तर बाहेरूनच दर्शन घेऊया. चालेल. छान पैकी जेवण झालेलं आहे मस्त सर्वांचं. आणि आता आम्ही पुढच्या पॉइंटला व्हिजिट करू. जेवण पेरूच्या वाडीमध्ये केलं आणि खरंच खूप मस्त होतं. मिसळ एकदम चांगली वेगळी होती. मुंबईला आपण बऱ्याच मिसळ खातो, पण त्याच्यापेक्षा डिफरंट टेस्ट होती त्याची. आणि बिल पण एकदम लिमिटमध्ये झाला, असं नाही की खूप जास्त होतं. तर टोटल बिल आम्ही 4 मिसळ मागवल्या, त्याच्याबरोबर जिलेबी मागवली, 1 प्लेट भजी मागवली, परत शुभ्रासाठी आम्ही पेरूची आईस्क्रीम मागवली. सगळं मिळून आमचं टोटल बिल 4 जणांमध्ये 680 रुपीज झाला. तर वर्थ आहे. मिसळ पण चांगली आहे आणि त्याच्याबरोबर इथे आजूबाजूचा परिसर, लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आहेत आणि खूप चांगला वेळ गेला आमचा. मला वाटतं आपण 3 वाजता आलो ना. आपण 3 वाजता आलो होतो आणि आता 4:15 वाजलेले आहेत. तर 1 तास खूप चांगला गेला आमचा. आणि या साईडला अरे शुभ्राने चॉकलेट पान घेतलेलं आहे इथे. मिसळ तर छानच आहे, सोबत ती लास्टला पण स्वीट म्हणून आईस्क्रीम खाते, हा ती पण मस्त. पेरूची आईस्क्रीम ना. हा थंड होतं ते. मिक्सिंग सेम पेरू आणि असं वाटत होतं की फ्रीज मधून पेरू खातोय, फ्रीज मधून काढून. नाशिक मध्ये असून फर्स्ट टाइम इथे आलो, वाटतंय. नाही, पेरूची आईस्क्रीम जी होती असं नाही की ते फ्लेवर होता, ऍक्च्युअल पेरूचे बनवलेली आईस्क्रीम होते, ती खाताना समजत होती. छान होतं, मस्त होतं, जेवण पण मस्त होतं, मुलांनी एन्जॉय केला. मेन म्हणजे इथे वेळ, ऍक्टिव्हिटी चांगल्या होत्या. आणि आता शुभ्राने पान घेतलेलं आहे. नको घेऊ काहीच त्याला, काहीच नाही. तर सोना, थँक्यू सो मच, आम्हाला एवढ्या चांगल्या ठिकाणी तू घेऊन आली. आता पुन्हा आपल्या पुढचे अजून स्पॉट बाकीच आहेत. सोना आपल्या बरोबर असणारच आहे. आता सोमेश्वरला जाऊया. आणि मला वाटतं शौर्य आता थोड्या वेळात 5 मिनिटात इथे बसला तर झोपून जाईल. किती रिलॅक्स झालंय पण. बघ ना, तो झोपणारच.
खूप फुलं आहेत ग सगळे. सोमेश्वर मंदिरच्या मेन गेट मधून आपण एंट्री करतोय.